हाय, हॅलो. मी विजया आणि आज सकाळ होती. आजची तारीख होती 22 जानेवारी आणि आज आमच्या घरासमोरच्या मंदिरामध्ये होता एक प्रोग्राम जेवणाचा. त्याच्यासाठी मी सकाळी उठले तर पाहतो तर काकू रांगोळी काढत होत्या. म्हटलं आपण जॉगिंग पण करून घ्यावं आणि रांगोळीमध्ये काकूंना थोडीशी मदत करू का असं मी त्यांना विचारलं. ते मला बोलल्या की हां ठीक आहे, तू काढू शकते, इच्छा असेल तर काढून घे. मग मला तर रांगोळी ही प्रचंड आवडते. मी केले मग रनिंग, पटापट पटापट धावून घेतलं, कारण आज आमच्या सी साहेबांची विजिट होती माझ्या ग्रामपंचायतीला आणि मला जॉगिंग करणं वगैरे ही सकाळची एक्सरसाइज खूप प्रिय आहे. आणि आज योगा नसल्यामुळे म्हटलं आपल्या घरासमोरच जॉगिंग करून घ्यावं, त्यामुळे मी पटापट पटापट 2-4 राऊंड जॉगिंगचे करून घेतले. हे ग्राउंड पण मला छान करायचं आहे, खूप छान ग्राउंड आहे. आणि त्याच्यानंतर ही काढली मी माझीवाली छोटीशी रांगोळी त्या याच्यासमोर, मंदिराच्या दारासमोर. नालीवरच होती, कारण तिथे सिमेंटचं असल्यामुळे ते व्यवस्थित राहणार होते हे मला माहीत होतं. आणि आमच्या काकूंनी अतिशय सुंदर अशी रोडवर काढलेली रांगोळी, खूप छान रांगोळी त्यांनी ती काढली होती, मला खूप आवडली. त्यानंतर मी आली घरी. आज म्हटलं जेवणात काय बनवू, तर सासरहून आले होते दाणे, म्हणजे तुरीचे सोले, जे आमच्या विदर्भाची खास अशी स्पेशालिटी आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आज काही नाही, दाण्यांची चटणी करावं, कारण आमच्याकडे गेस्ट पण होते ताई. म्हटलं ताईंना पण दाणे वगैरे कुठून भेटणार असेल, त्याच्यामुळे आज म्हटलं दाण्यांची भाजी ही करून घ्यायची. म्हणून मग दूध गरम करायला ठेवून दिलं, दाणे भाजायला घेऊन घेतले लोखंडी कढईमध्ये आणि भात लावून दिला, कारण परत पटापट करून मला हे जाणेच होतं आज ऑफिसला. खूप लवकर मला आटवायचं होतं. तेवढ्या वेळामध्ये मग मी मिरच्या आणि दाणे सोबत भाजले जाते. हिरवे दाणे आणि हिरव्या मिरच्या दोन्ही पण सोबत भाजल्यामुळे त्याचीवाली एक छान टेस्ट येते त्या डाळीला. आम्ही त्याला वरण म्हणतो, सोल्याचं वरण असं म्हणतो, कारण त्याच्यात नंतर पाणी मिक्स करतो. असं छान त्याला हे भाजून घ्यायचं असते. तेव्हापर्यंत माझं तिकडे भात होत होता, दूध गरम होत होतं आणि मी हर्षदला पण उठत होती स्कूलमध्ये जायसाठी आणि सोबत ते दाणे पण भाजून घेत होती. ते छान भाजल्याशिवाय दाण्यांचे ते वरण चांगलं वाटत नाही. खूप आवडीचं आहे माझं ते वरण. त्यानंतर मग ते दाणे छान भाजून घेतले आणि भाजून घेतल्यानंतर मग त्याला बराच वेळ असं भाजून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढावं लागलं त्याला आणि मिक्सरमधून काढावं लागलं. त्यापर्यंत माझे तांदूळ पण हे होऊन होते, भात लावून घेतला तर मी, आणि तरी पण हे दाणे माझे भाजणं चालूच होते. आता कसं थोडा सीझन ऑफ होत आल्यामुळे दाणे हे थोडे जरड होते, ते म्हणजे तुरीच्या शेंगा ह्या भरत जाते. तर असे दाणे सगळे भाजून घेतले. पुन्हा बाहेर बघितलं तर बाहेर माझ्यावाल्या मुली तिथे होत्या पाणी मारत. पुन्हा आतमध्ये आली आणि परत दाण्यांचं बघितलं, दाणे माझेवाले चांगले भाजले गेले होते, त्यामुळे त्यांना उतरून घेतलं भांड्यामध्ये एका, आणि आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यामधून दाणे छान बारीक करून घेतले. मिक्सरमधून बारीक केलेल्या दाण्याची परत मग फोडणी दिली. इकडे भात हा चालू होता शिजवणं. परत एक गॅसवर कढई गरम केली, त्यामध्ये कढई गरम केली आणि परत त्याच्यामध्ये मग तेल वगैरे सगळं टाकून घेतलं. नंतर टाकली मोहरी, बाकी ठिकाणी माहिती नाही मला की किती आवडते तर असं दाण्यांचं वरण वगैरे, पण आमच्या विदर्भामध्ये कापूस आणि तुरी हे प्रमुख पिकं असल्यामुळे हे दोन गोष्टी खूप चांगल्या, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिवाळ्यामध्ये असतात. त्यामुळे बाया जातात कापसाला आणि तिकडून आणतात शेंगा. त्याच्यानंतर मग होते सोल्याचं वरण, सोल्याची डाळ, सोल्याचं भात, सोला भात, दाणे भात, सगळं सगळं सगळं. असं छान तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये टाकली मोहरी, नंतर टाकलं जिरं, नंतर टाकला कांदा, हिरवा कांदा, त्याची पाल, त्यानंतर टाकले त्याच्यामध्ये मी टोमॅटो आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं. त्याला थोडा वेळपर्यंत होऊ दिलं. नंतर त्याच्यामध्ये मी टाकली आले लसूणची पेस्ट आणि परत त्याला थोडा वेळ होऊ दिलं आणि परत त्याला छान असं ते जे टोमॅटो आहे तो नरम पडतपर्यंत त्याला असं छान होऊ दिला. आणि त्यानंतर परत थोडं थांबून घेतलं आणि तेव्हापर्यंत तिखट, मीठ, हळद, गरम मसाला हे सगळं काढून घेतलं एका भांड्यामध्ये आणि नंतर त्या फोडणीमध्ये ते ओतून घेतलं. चांगलं त्याला परत होऊ दिलं आणि ते तिखट वगैरे शिजल्यानंतर त्या याच्यामध्ये तेलामध्ये
त्यामध्ये परत सगळं ते दाण्यांची पेस्ट टाकली आणि पाणी सोडलं. आजचा हा व्हिडिओ जरा मोठाच होणार आहे, कारण आज याच्यात मी पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे बनवायची, की आपण त्या दाण्यांचं वरण हे कसं बनवू शकतो. याला आपण आमटी पण म्हणू शकतो. बरेच जण याला दाण्यांची आमटी असं म्हणत असेल, कारण ते पातळ असते, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकत असतो. फक्त ते पेस्ट केलेली, फक्त कांदा मिरचा टाकून वगैरे जे आपण करतो त्याला आपण चटणी म्हणतो. त्याच्यानंतर ते होऊ दिलं. हर्षदसाठी दूध काढून दिलं, कारण त्यापर्यंत हर्षद उठला होता. हर्षदचा ब्रश वगैरे झाला होता आणि परत त्याला म्हटलं की तू ब्रश वगैरे झाला आहे तर दूध वगैरे घेऊन घे, कारण तुला पण जायचं आहे स्कूलमध्ये. आणि मग इकडे भात होत होता, त्याला दूध काढून ठेवलं होतं. इकडे गॅसवर डाळ पण शिजत होती माझी, वरण. त्याच्यामुळे मग मी परत कणिक वगैरे भिजवायला घेऊन घेतली. कणिक भिजवली छान, आणि ते कणिक भिजवताच म्हणजे असं वाटत होतं की पटकन जायचं आहे, झालं पाहिजे करून. पण सकाळचे कामं कसे संपणार आहे तेव्हापर्यंत माझ्या या मैत्रिणी म्हणता येईल, मुली म्हणता येईल, जे काही त्या रांगोळी काढण्यात व्यस्त होत्या. कारण मी आज तिकडे रांगोळी काढल्यामुळे त्यांनी ते घरी रांगोळी काढली होती. त्यानंतर छान त्याला कड आल्यानंतर त्यात सांबार टाकला आणि गॅस बंद करून दिली. आणि मी पोळ्या टाकल्या हर्षदच्या टिफिनसाठी, कारण त्याला पण स्कूलमध्ये लवकर जायचं होतं. अशा पद्धतीने छान मी पोळ्या बनवून घेतल्या आणि त्याला हर्षदसाठी पण स्कूलची तयारी तो करता रेडी झाला होता. प्रवीणराव पण आज मार्केटमध्ये जाऊन नंतर ड्युटीला जाणार होते, त्याच्यामुळे त्यांना पण घाईच होती. ताईंना पण आज जायचं होतं ऑफिसला आणि मला पण ऑफिसला जायचं होतं. त्यामुळे सगळेजण पट्टपट्ट संपूनच आम्ही बाहेर निघत होतो. तेव्हापर्यंत मी टिफिन बनवून दिला. आज दाण्यांचं वरण, भात, पोळी, आणि इकडे मुलींची चालूच आहे रांगोळी काढणं. खूप एफर्ट्स मुली ह्या घेत होत्या आणि एकदम फिनिशिंग. त्या मोरावरचे तर बारीक बारीक जे पंखावरचे ते डिझाईन्स आहेत, इतक्या एफर्ट्सने काढले की मी पण शॉकच झाली. तेव्हापर्यंत माझी तयारी पण झाली होती आणि मुलींची रांगोळी पण काढून झाली होती. हे मधलं स्वस्तिक मी काढलेलं आहे, जे मला खूप आवडलं. मला स्वस्तिक खूप छान आवडते आणि रांगोळी अप्रतिम दिसत होती. त्यानंतर मी आली माझ्या ग्रामपंचायत. तुम्ही कुठे चालले? शेतामध्ये? हो ना. तर बघा, आपली महिला सभा आहे. किती तारखेला आहे? 25 जानेवारीला. आणि कुठे आहे? आपल्या मंदिरामध्ये आहे देवीच्या. तर तुम्ही पण या, तुमच्या मैत्रिणींना पण घेऊन या आणि छान तयारी करून वगैरे तिथे प्रोग्रामला या. आपण महिला सभा आपण घेऊ आणि तुमच्यावर काही कोणते प्रॉब्लेम्स वगैरे समस्या असतील तर आपण सगळे बोलू. याला तुम्ही तुमच्या मैत्रिणींना पण घेऊन या. मैत्रिणी 10 वाजता 10 ते आपल्या दरम्यानमध्ये कोणते काही प्रॉब्लेम असले, काही समस्या असल्या तुम्हाला सांगायचं आहे आणि पण बोलायचं आहे. तुम्ही सगळेजण मिळते या मंदिरामध्ये 25 तारखेला रविवारी 10 ते आपल्या दरम्यानमध्ये या. कार्यक्रम पण आहे आणि एजमचा प्रोग्राम पण आहे. ठीक आहे, याल ना तुम्ही सगळेजण हातवर करावं म्हणा. असं ते मध्ये शूट होतं आहे. या नक्की या. ठीक आहे, तुम्ही पण या आणि महिलांना पण घेऊन या. सोबतच आपली गाड संघाची एजम पण आहे तिथे. ठीक आहे, नक्की या आणि महिलांना पण घेऊन या. आणि त्यानंतर इथे मुलांनी छान प्रेयर म्हटली. आम्ही आलो इकडे शाळेमध्ये आणि शाळेमध्ये मग दुपारची जेव्हा सुट्टी झाली, पहिले तर खूप पण तर बोलणं झालं मुलांसोबत. त्याच्यानंतर जेवणाची वेळ झाली. आम्ही सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं. हा चेतन आहे, खूप गोष्टी सांगते माझ्यासोबत, मस्त वाटते. सगळेच पोरं, आणि ही धनू आहे, ही पण माझ्यासोबत खूप गोष्टी सांगते. सगळेच मुलं इतके प्रेमाने राहतात, इतकं हे करतात की मॅडम गाणं म्हणा, मॅडम आपण गेम छान करते भाजी, आपण कबड्डी, सगळ्यांना आवडते का? दिवस आल्या सगळ्या मुलांमध्ये. सगळे मुलं म्हणतात तुम्ही खूप छान आहार शिजवता, पोषण आहार. मी पण टेस्ट केला, खूप छान आहे, एकदम चांगला वाटलं काकू. हो, डाळ भाजी भात खूप छान आहे. तुम्हाला पण छान वाटते मुलांना अन्न शिजवून? हो ना, ठीक आहे. तुम्हाला पण आवडते? सगळ्यांना आवडते. आणि त्यानंतर आमच्या इथे शाळेला येणारे CO साहेब आले ग्रामपंचायतीला, आणि लगेचच मग CO साहेबांची भेट झाली. तर मला खूप लवकर तयारी करावी लागली, पण आम्ही मग तयारी करून लगेच साहेब आल्यानंतर सगळं प्रेझेंटेशन दिलं आणि मग आली घरी आल्यावर पुन्हा एक सकाळी जिथे रांगोळी काढत होते जेवण. त्याच्यामुळे मी, हर्षद, अक्षदा, खुशबू आम्ही सगळे गेलो जेवण करायला आणि छान सगळ्यांनी जेवण केलं. घरी आलो आणि आता करते बाय.